आता बुलेटिनमध्ये सुपरफास्टच्या माध्यमातून घेऊयात पावसाचे महत्त्वाचे अपडेट्स। काही तास विश्रांती घेतल्यानंतर वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात दुपारनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालाय। त्यामुळे शहरातील रस्त्यांना पुन्हा नदी नाल्यांचं स्वरूप आलंय। पुन्हा एकदा वसई विरारकरांचं जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झालंय। वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात मुसळधार पावसाचा जोर ओसरला असला तरी नागरिकांचे हाल अद्यापही कायम आहेत। गेल्या 24 तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित असल्याने अनेक भागात अंधाराचं साम्राज्य पसरलंय। वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळून वीज, तारा आणि खांबांचं मोठं नुकसान झालंय। सखल भागात पाणी साचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव महावितरणने वीज पुरवठा बंद ठेवलाय। नालासोपारा, वसई आणि विरार परिसरातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी साचलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तुळींज पोलीस ठाणे परिसर, वसई विरार लिंक रोड तसंच स्टेशन रोड यासारख्या महत्त्वाच्या भागात गुडघाभर पाणी साचल्याने प्रवाशांना जीवघेणी कसरत करावी लागते। वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे। तुळींज पोलीस ठाणे, वसई विरार, नालासोपारा लिंक रोड आणि रेल्वे स्थानक परिसर तसंच मुख्य बाजारपेठांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात जलसाठा 12% वाढून एकूण पाणीसाठा आता 28.92% पोहोचला आहे। या घडीची एक मोठी अपडेट आपण पाहतोय। मिसिंग लिंकच्या घटनेवर जयंत पाटलांनी कवितेतून टीका केली आहे। विधानसभेत जयंत पाटील यांनी कवितेतून ही टीका केली आहे। मिसिंग लिंक आपल्याला माहिती आहे की काल मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या अगदी सुरुवातीला एक कमान कोसळून मिसिंग लिंक जवळपास 18.5 ते 19 तास बंद होता आणि या सगळ्यावर जयंत पाटलांनी नर्म विनोदी शैलीत एका कवितेतून टीका केली आहे। रस्ते दादा ऐका, रस्ते बांधले खरे पण कणाकणात भ्रष्टाचार आहे। विकासाच्या या मुखवट्या मागे केवळ पैशाचा बाजार आहे। काँक्रीटच्या या जंगलात सामान्यांचा श्वास गुदमरतो आहे। नेते, कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा खिसा मात्र राजरोज भरतो आहे। माणसाचा जीव झालाय स्वस्त इथं, कुणी झाडाखाली चेगरून तर कोणी मॅन्युअलमध्ये पडून जगाचा निरोप घेत आहे। सरकार मात्र त्यांच्या जाण्याच्या बाबतीत चेष्टा करत आहे। इथे इमारती तर उंचावल्या पण नीतिमत्ता पार ढासळली। विकासाची हीच का व्याख्या ही जनतेला कधीच नाही समजली। मुंबईतील पवई इथल्या नेटी परिसरात अचानक एक मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक रहिवाशांनी तातडीने याची माहिती दिली। त्यानंतर वन विभाग आणि रेस्क्यू टीमने संयुक्त मोहीम राबवून मगरीला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता सुरक्षितपणे पकडले। मुंबई आणि वसई विरारसह पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची वाहतूक अखेर हळूहळू पूर्वपदावर आली आहे। यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो नोकरदारांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र रेल्वे रुळांवरून पाणी अद्याप पूर्णपणे ओसरलं नसल्याने लोकल फेऱ्या 15 ते 20 मिनिटं विलंबाने धावत आहेत। तसंच काही मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या। वसई, विरार आणि परिसराला सोमवारी पावसाने जोरदार तडाखा दिलाय। गेल्या 24 तासात वसई विरार महापालिका क्षेत्रात तब्बल 325 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वोच्च पाऊस असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय। मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले होते। अनेक सोसायट्या, दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वसई विरार परिसरातील धबधबे, नद्या आणि समुद्र किनाऱ्यांवर प्रशासनाने 15 जुलैपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे। वसईतील सुरुची, भुईगाव, चिंचोटी धबधबा, राजावळी खदान आणि विरारमधील फुलपाडा धरण, तुंगारेश्वर धबधबा, तानसा नदी, अर्नाळा, कळंब किनारपट्टीसह प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे। मुंबईत सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे। मात्र 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठाले वृक्ष कोसळलेत। ही पडलेली झाडं बाजूला करत परिस्थिती पूर्ववत करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे। मुंबईत पावसाळ्यात सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने शहर आणि उपनगरात एकूण 547 हाय कॅपॅसिटीचे उदंचन पंप तैनात केलेले आहेत।
हवामान खात्यानं जाहीर केलेल्या रेड अलर्टच्या मागील 3 दिवसात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी यापैकी 540 उदंचन पंप तातडीनं सुरू करण्यात आले. मुंबईच्या मानखुर्द भागात दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. कंत्राटदार, घरमालक आणि महापालिका अधिकाऱ्यांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. आणि बदलापूरमधून एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे बदलापूरमध्ये कटई नाका परिसरात रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. आपल्याला ही दृश्य पाहतोय आपण. वसई विरार आणि या परिसरात पाऊस कोसळत होताच, मात्र आता अंबरनाथ, बदलापूर या परिसरात सुद्धा पावसानं जोर धरलाय. कटई नाका परिसरात रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. बदलापूर, अंबरनाथ आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरात सकाळपासूनच पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय. त्यामुळे कटई नाका परिसरातलं हे पाणी आपण पाहतोय. पाणी साचून तिथली वाहतूक मंदावलेली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि जीवितहानी झाल्यानंतरच तुम्हाला जाग येते का? महापालिकेला नागरिकांच्या जीवाचं काही मोल नाही का? असे प्रश्न उच्च न्यायालयानं सोमवारी यंत्रणांना विचारलेत. तुमच्या अधिकाऱ्यांची बेफिकिरी आणि निष्काळजीपणाच मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूंना जबाबदार असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयानं महापालिका प्रशासनावर ओढलेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत महायुती सरकारवर खोचक टीका केली आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळली, त्यालाही नेहरूच जबाबदार आहेत आणि तरीसुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावं असा टोला देशपांडेंनी लगावला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वकील न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत, तर संबंधित प्रकरणांमध्ये कोणतेही प्रतिकूल किंवा याचिका फेटाळण्याचे आदेश दिले जाणार नाहीत अशी महत्त्वपूर्ण ग्वाही मुंबई उच्च न्यायालयानं दिली आहे. उच्च न्यायालयाच्या इतर सर्व खंडपीठांकडूनही या निर्णयाचं काटेकोरपणे पालन केलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं. गेल्या 2 दिवसात राज्यभरातील 7,820 एसटी फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात. यात एसटी महामंडळाला सुमारे 2,30,00,000 रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलं. राज्यभरात अनेक ठिकाणी दरडी कोसळणं, रस्त्यांवर झाडं पडणं आणि मार्ग पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसामुळे जुन्या कसारा घाटात मोठी दरड कोसळली आहे. माती, दगड आणि झाडांचा ढिगारा महामार्गावर आल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून हा राडारोडा हटवण्याचं काम सुरू असून वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ होते आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरण 42.48% इतकं भरलं आहे. धरण परिसरात गेल्या 24 तासात तब्बल 332.40 मिलीमीटर इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाल्यानं जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरण परिसरात 1 जूनपासून आत्तापर्यंत 1,203.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. धरणातील पाणीसाठा 30.6% पोहोचला आहे. अवघ्या एका दिवसात पाणीसाठ्यात 4% वाढ झाली आहे. सध्या धरणाचा जिवंत पाणीसाठा 101.88 दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. पाण्याची पातळी 60.18 मीटरवर पोहोचली आहे. पालघर जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार कायम आहे. त्यामुळे धामणी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होऊन तो सुमारे 30% पोहोचला आहे. जिल्ह्यातील इतर लहान मोठी धरणं आणि बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा वेगानं वाढत असून पिण्याच्या पाण्याबाबतची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नवीन पनवेल इथं सर्वाधिक 358 मिलीमीटर पावसाची, तर महापालिका क्षेत्रात सरासरी 213.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळल्या. पावसानं भिवंडी शहर आणि ग्रामीण भागाला झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली असून बाजारपेठ, तीनबत्ती आणि भाजी मार्केट परिसरात 2 ते 3 फूट पाणी साचलंय. त्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. अनेक दुकानदार आपल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवून दुकानं बंद करून घरी निघून गेले असून हॉटेल व्यावसायिकांनाही हॉटेलमध्येच थांबण्याची वेळ आली आहे. भिवंडीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जैन मंदिरासमोर एक झाड कोसळलं. सुदैवानं झाड कोसळलं तेव्हा त्याखाली कोणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली. मात्र रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ॲक्टिवा आणि एका मोटरसायकलचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.
ठाण्यात पावसाचा वेग मंदावला तरी वादळी वारा मोठ्या प्रमाणात आहे। परिणामी ठाणे महापालिका हद्दीत अवघ्या 72 तासात 200हून अधिक झाडं पडण्याची नोंद झाली आहे। ठाण्यातील कळवा परिसरात सुद्धा स्टेशन मार्गावर एक भलं मोठं झाड इमारतीच्या खिडकीवर कोसळलं। यात रिक्षाचं मोठं नुकसान झालंय। ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित होण्याचं सत्र सुरू आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव महावितरण आणि टोरंट पॉवरकडून खबरदारी म्हणून वीज पुरवठा बंद केला जातोय। भिवंडीतील कशेळी आणि कळव्यातील पारसिक नगरसह अनेक भागात सलग अनेक तास वीज नसल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते। ठाणे जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधबे, गड किल्ले, धरणं, तलाव तसंच नद्या आणि इतर पर्यटन स्थळांवर पुढील आदेशापर्यंत नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे। गृहसंकुलांच्या आवारातील झाडं पडण्याची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थांचीच आहे, हे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं आहे। मागणीनुसार महापालिकेने आतापर्यंत 6000हून अधिक झाडांची छाटणी केली आहे। कल्याण पूर्वेच्या पत्रीपूल परिसरातील रस्त्याच्या मधोमध एक भला मोठा खड्डा पडला। या खड्ड्यामुळे परिसरात वारंवार अपघात होत असून सोमवारी रात्रीही एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला। मुन्ना श्रीवास्तव नावाचा तरुण अपघातात किरकोळ जखमी झाला। स्थानिक नागरिकांनी या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। नाशिकसाठी चिंतेची बाब असलेल्या पावसाचा भोवरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले परिसराकडे सरकला आहे। त्यामुळे नाशिकवरचं मोठं संकट तुर्तास टळल्याचं चित्र आहे। घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असला तरी जिल्ह्याची एकूण परिस्थिती आता नियंत्रणात आणि समाधानकारक आहे। नाशिक शहरात रात्री 11:30 ते पहाटे 2:30 या दरम्यान अवघ्या 3 तासात 21 मिलीमीटर इतकी नोंद पावसाची झालेली आहे। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि कळवण भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमी गोदावरी धरणातून 780 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 11,079 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रात्रीपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। नाशिकच्या बागलाण तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे। मुसळधार पावसामुळे साल्हेर किल्ला परिसरात धबधबे प्रवाहित झालेत। निसर्गाचं हे विहंगम रूप पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं आता साल्हेर किल्ल्याकडे वळू लागली आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आहे। रामकुंड परिसरातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे। संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक दुकानदारांनी सामान सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात केली आहे। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरात पुराच्या पाण्यातून विषारी साप बाहेर आल्याची घटना समोर आली आहे। नदीची पाणी पातळी वाढत असल्यानं नागरिकांना नदीकाठी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। नाशिक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। 4 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। इगतपुरीमध्ये सर्वाधिक 200 मिलीमीटर, सुरगाण्यामध्ये 149 आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये धुवांधार पाऊस सुरू आहे। नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असला तरी कुठेही ढगफुटी सदृश परिस्थिती नाही आहे। खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातील भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। सध्या जिल्ह्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सर्व क्षेत्रीय अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। नाशिक शहरासह 5 तालुक्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। या भागात आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आलेत। नागरिकांना वर्क फ्रॉम होमचं आवाहन करण्यात आलं आहे। तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही नाशिकमध्ये दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला आहे। नाशिकमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला आहे। ऐतिहासिक रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीपात्रात साचलेल्या प्रचंड पाणवेलींमुळे पुराच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्यानं अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। महापालिकेनं वेळेत कोणतीही ठोस पावलं न उचलल्यानं स्थानिक नागरिक आणि भाविकांमधून संताप व्यक्त होतोय। नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी SDRF पथकं शहरात दाखल झाली आहेत। कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीत या पथकाची तातडीनं मदत घेतली जाणार असून प्रशासनानं कडेकोट तयारी केली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मेटघर किल्ला परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रात्रीच परिसराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला आहे। प्रशासनानं 100हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे। सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। नाशिकच्या चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ होते। नाशिकच्या मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा नदीला सध्या पूर आलाय।
नदीपात्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। या पाण्यामुळे गिरणा धरणातील पाणी पातळीत वाढ होणार आहे। नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या परिस्थितीत जीव धोक्यात टाकून पाण्यात उतरलेल्या व्यक्तीवर नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे। प्रशासनानं पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केलं आहे की पुराच्या पाण्यात उतरणं जीवावर बेतू शकतं, त्यामुळे कुणीही अशी धोकादायक कृती करू नये। नाशिक जिल्ह्यातील भावडबारी घाट अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 48 तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। दरड कोसळण्याचा धोका आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे। पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात आली आहे। नाशकात सक्रिय झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात अवघ्या एका दिवसात 7% वाढ झाली आहे। जून महिना कोरडा गेल्यानं चिंता वाढली होती, परंतु पावसानं जोर धरल्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याला मोठा दिलासा मिळाला आहे। लोणावळा इथल्या नॉर्थ पॉइंट आणि 360 रिसॉर्ट परिसरात भीषण भूस्खलन झालंय। या दुर्घटनेत 2 व्यक्ती ढिगाराखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत होती। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचं मदत पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून SDO महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे। सध्या नदी 35 फुटांवर आहे, तर जिल्ह्यातील तब्बल 56 बंधारे पाण्याखाली गेलेत। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 48.6 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा तसंच चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं पुराच्या पाण्यानं श्री दत्त मंदिरात प्रवेश केला आहे। काल दिवसभर काही प्रमाणात पावसानं उघडीप दिली असली तरी अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे नदीची पाणी पातळी वाढते आहे। दत्त मंदिरासमोरील सभा मंडपापर्यंत आलेलं पुराचं पाणी आता मंदिराच्या मुख्य उंबऱ्यापर्यंत पोहोचलंय। सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातल्या अंबलपाड ते घावनाळे मार्गावरील बॉक्सवेलमध्ये साचलेल्या पाण्यामुळे शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत NDTV मराठीनं बातमी प्रसारित केली होती। या बातमीची प्रशासनानं त्वरित दखल घेत अवघ्या 4 दिवसात बॉक्सवेलमधील गाळ काढून मार्ग मोकळा केला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 56.37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं प्रशासनानं आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। सध्या कोणतीही नदी इशारा पातळीच्या वर नसली तरी सततच्या पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रायगडच्या माणगावमधील शासकीय विश्रामगृहाचा स्लॅब मुसळधार पावसामुळे कोसळला आहे। कक्ष क्रमांक 3 मधील आतील भागातला हा स्लॅब आणि POP ढासळला आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पावसाचं पाणी झिरपल्यानं स्लॅब कमकुवत झाल्याची प्राथमिक माहिती आहे। रायगडच्या सुखेळी जिंदाल कंपनीजवळ मुंबई गोवा महामार्गावर साचलेलं पाणी ओसरलंय। वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे, मात्र प्रवाशांनी सद्यस्थितीची खात्री करूनच प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। रायगडच्या महाडमध्ये सावित्री नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे। साखडी कुसगाव MIDC परिसरातील घटनेनंतर साळुंके रेस्क्यू टीमकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली जाते। पुराच्या पाण्यामुळे अडथळे आले होते, मात्र आज पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे। मुसळधार पावसामुळे त्र्यंबक आणि गिरनार गावाला जोडणाऱ्या वशिष्ठ नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नदीचं पाणी पात्राबाहेर यायला सुरुवात झाल्यानं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। रायगडच्या महाड बाजारपेठेत गेल्या 36 तासांपासून पुराचं पाणी साचलंय। सावित्री नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवरून वाहते। पाणी ओसरू लागल्यानं दुकानदारांनी साफसफाईला सुरुवात केली आहे। जिल्ह्याला रेड अलर्ट कायम आहे। पुण्यातील दमदार पावसामुळे उजनी धरणात गेल्या 24 तासात 4 TMC पाण्याची आवक झाली आहे। ही पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। पावसाच्या अनिश्चिततेमुळे यंदा चंद्रभागेत पाणी असेल का याबाबत मोठी शंका होती, मात्र आता धरणातील पाणीसाठा वाढल्यानं आषाढीला चंद्रभागेत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं देहूत वारकऱ्यांना नदीत स्नान करण्यास मज्जाव करण्यात आला आहे। नदी किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वारकऱ्यांना सुरक्षिततेच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्थानकात पावसानं गळती झाली आहे। गळणारं पाणी साचू नये म्हणून स्थानकात ठिकठिकाणी बादल्या ठेवाव्या लागत आहेत। शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या मेट्रो स्थानकात गळती झाल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते। या प्रकारामुळे मेट्रो स्थानकाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे। निघोजे इथं पाण्याच्या जोरदार प्रवाहात 4 चाकी वाहनासह एक व्यक्ती वाहून जात होती।
स्थानिकांच्या तत्परतेनं दोरीच्या मदतीनं त्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे आणि वाहनांना याच पाण्यामधून वाट काढावी लागते. दरम्यान या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आज नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. साधारण 300 मिलीमीटर पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला होता आणि त्यामुळं नाशिक प्रशासनानं चोख खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आणि असं असलं तरी नाशिकमध्ये काही तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते हे जलमय बनलेले आहेत. नाशिकवरून त्र्यंबकेश्वर जाणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. तिकडे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधून 11,079 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यातच आता हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. दरम्यान हा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीतला हरिश्चंद्रगड म्हणजे भटक्यांची जणू पंढरीच. मात्र याच हरिश्चंद्रगडावर आता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रमुख पर्यटन स्थळांवर तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई, त्याचबरोबर हरिश्चंद्रगड, भंडारदरा, पट्टा किल्ला यासह इतरही गड किल्ले, धबधबे आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा, त्याचबरोबर दरड कोसळण्याचा देखील धोका आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या डोंगर रांगांमध्ये आणि वनक्षेत्रामध्ये असलेल्या पर्यटन स्थळांवर तात्पुरती पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. आणि आता राज्यातील पावसासंदर्भातल्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊयात. वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात मुसळधार पावसाचा जोर ओसरला असला तरी नागरिकांचे हाल अद्याप कायम आहेत. गेल्या 24 तासापासून अधिक काळ वीज पुरवठा खंडित झालाय. अनेक भागात अंधाराचं साम्राज्य पसरलंय. वादळी वाऱ्यांमुळे झाडं कोसळून वीज तारा आणि खांबांचंही नुकसान झालंय. सखल भागांमध्ये पाणी साचलंय. सुरक्षेच्या कारणास्तव महावितरणानं वीज पुरवठा खंडित केलाय. नालासोपारा, वसई आणि विरार परिसरातील पावसाचा जोर ओसरला असला तरी साचलेल्या पाण्यानं जनजीवन अजूनही विस्कळीतच आहे. तुळींज पोलीस ठाणे परिसर, वसई विरार लिंक रोड आणि स्टेशन रोड यांसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये गुडघाभर पाणी असल्यानं प्रवाशांना जीवघेणी कसरत करावी लागते. वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं परिस्थिती गंभीर झाली आहे. तुळींज पोलीस ठाणे परिसर, वसई विरार, नालासोपारा, लिंक रोड, रेल्वे स्थानक परिसर आणि मुख्य बाजारपेठांमध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. गेल्या 24 तासात जलसाठा 12% वाढून एकूण पाणीसाठा 28% पोहोचलाय. मुंबईतील पवई येथील निटी परिसरात अचानक एक मगर आढळली नागरिकांमध्ये, त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी तातडीनं याची माहिती दिली. त्यानंतर वनविभाग आणि रेस्क्यू टीमनं संयुक्त मोहीम राबवून मगरीला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता सुरक्षितरित्या रेस्क्यू केलं. मुंबई आणि वसई विरारसह पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची वाहतूक अखेर पूर्वपदावर आली आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो नोकरदारांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे रुळांवरून पाणी अद्याप पूर्णपणे ओसरलेलं नसल्यानं लोकल फेऱ्या 15 ते 20 मिनिटं विलंबानं धावतायत. काही मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वसई विरार आणि परिसराला सोमवारी पावसानं जोरदार तडाखा दिला. गेल्या 24 तासात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 325 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वोच्च पाऊस असल्याचं पालिकेकडनं सांगण्यात आलंय. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक सोसायट्या, दुकानं, घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वसई विरार परिसरातील धबधबे, नद्या, समुद्र किनाऱ्यांवर प्रशासनानं 15 जुलैपर्यंत मनाई आदेश लागू केलाय. वसईतील सुरुची, भुईगाव, चिंचोटी धबधबा, राजावळी,
खदाण आणि विरारमधील फुलपाडा धरण, तुंगारेश्वर धबधबा, तांसा नदी, अर्नाळा, कळंब किनारपट्टीसह प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत गेल्या 3 दिवसापासून अतिमुसळधार पाऊस बरसतोय. गेल्या 48 तासात मुंबईत 300 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 380 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 345 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. 9 जुलै रोजी विशेष महासभा बोलावण्यात आली असून यात पावसाळी दुर्घटनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळपासूनच पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र 2 दिवसापासून झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी भली मोठी झाडं पडली आहेत. ही पडलेली झाडं बाजूला करत परिस्थिती पूर्ववत करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. मुंबईत पावसाळ्यात सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा तातडीनं निचरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागानं शहर आणि उपनगरांमध्ये एकूण 547 हाय कॅपॅसिटी उदच्चन पंप तैनात केलेत. हवामान खात्यानं जाहीर केलेल्या रेड अलर्टच्या मागील 3 दिवसात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी यापैकी 540 उदच्चन पंप तातडीनं सुरू करण्यात आले होते. मानखुर्द इमारत दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. कंत्राटदार, घरमालक आणि पालिका अधिकाऱ्यांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 2 कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि जीवितहानी झाल्यानंतरच तुम्हाला जाग का येते? महानगरपालिकेला नागरिकांच्या जीवाचं काही मोल नाही का, असे सवाल उच्च न्यायालयानं सोमवारी यंत्रणांना विचारले. तुमच्या अधिकाऱ्यांची बेफिक्री आणि निष्काळजीच मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूंना जबाबदार असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयानं महापालिका प्रशासनावर ओढले. मनसे नेते संदीप देशपांडेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत महायुती सरकारवर खोचक टीका केली आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्यालाही नेहरूच जबाबदार आहेत आणि तरी सुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावं, असा टोला देशपांडेंनी लगावला. मुंबई आणि उपनगरांमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं वकील न्यायालयात उपस्थित राहू शकलेले नाहीत. संबंधित प्रकरणांमध्ये कोणतीही प्रतिकूल याचिका फेटाळण्याचे आदेश दिले जाणार नाहीत, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही मुंबई उच्च न्यायालयानं दिली आहे. उच्च न्यायालयाच्या इतर सर्व खंडपीठांकडूनही या निर्णयाचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, असे स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या 2 दिवसात राज्यभरातील 7,820 एसटी फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात. यात एसटी महामंडळाला सुमारे 2 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलंय. राज्यभरात अनेक ठिकाणी दरड कोसळणं, रस्त्यावर झाडं पडणं, मार्ग पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसानं जुन्या कसारा घाटात मोठी दरड कोसळली आहे. माती, दगड, झाडांचा मलबा महामार्गावर आल्यानं वाहतुकीवर परिणाम जाणवतोय. प्रशासनाकडून मलबा हटवण्याचं काम सुरू असून वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय. नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ होतीये. सोमवारी सकाळपर्यंत धरण 42.48% भरलं. धरण परिसरामध्ये गेल्या 24 तासात तब्बल 332 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलसाठ्यात त्यामुळेच लक्षणीय वाढ पाहायला मिळतेय. यंदाच्या पावसाळ्यात धरण परिसरात 1 जूनपासून आतापर्यंत 1203 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली. धरणातील पाणीसाठा 30% पोहोचलाय. अवघ्या एका दिवसात साठ्यात 4% वाढ झाली आहे. सध्या धरणाचा जिवंत पाणीसाठा 101.88 दशलक्ष घनमीटर झाला असून पाण्याची पातळी 60 मीटरवर पोहोचली आहे. पालघर जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार कायम आहे. त्यामुळे धामणी धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ पाहायला मिळते. 30% पाणीसाठा पोहोचलाय. जिल्ह्यातील इतर लहान मोठ्या धरणं आणि बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा वेगानं वाढतोय. पिण्याच्या पाण्याबाबतची चिंता काही प्रमाणात दूर होतीये. पनवेल महानगरपालिका हद्दीत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नवीन पनवेल येथील सर्वाधिक 358 मिलीमीटर पावसाची तर महापालिका क्षेत्रात सरासरी 213 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जोरदार पावसानं शहरात अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडल्या. ठाणे महानगरपालिका हद्दीत अवघ्या 72 तासात 200 पेक्षाही अधिक झाडं पडण्याची घटना घडली आहे. कळवा परिसरात स्टेशन मार्गावर भलं मोठं झाड इमारतीच्या खिडकीवर जाऊन कोसळलं. या घटनेमध्ये एका रिक्षाचं नुकसान झालं. भिवंडीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं झाडं पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जैन मंदिरासमोर झाड कोसळलं. सुदैवानं झाड कोसळलं तेव्हा झाडाखाली कोणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ॲक्टिवा आणि एका मोटरसायकलचं नुकसान झालंय. ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचं सत्र सुरूच आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव महावितरण आणि टोरंट पॉवरकडून खबरदारी म्हणून वीज पुरवठा बंद केला जातोय. भिवंडीतील कशेळी आणि कळव्यातील पारसिक नगरसह अनेक भागांमध्ये सलग अनेक तास वीज नसल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधबे, गडकिल्ले, धरणं, तलाव, नद्या तसंच इतर पर्यटन स्थळांवर पुढील आदेशापर्यंत नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. गृहसंकुलांच्या आवारातील झाडं पडण्याची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थेचीच आहे, हे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलंय. मागणीनुसार पालिकेनं आतापर्यंत 6,000हून अधिक झाडांची छाटणीही केली आहे. ठाण्यात होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर प्रशासन अलर्ट झालंय. शहरातील सर्व धोकादायक होर्डिंगची तातडीनं तपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ठाण्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडल्यानं 2 वर्षांच्या चिमुरड्याचा झालेल्या मृत्यूप्रकरणी ठाणे महापालिकेनं पीडित कुटुंबाला 75,000 रुपयांची तुटपुंजी भरपाई निश्चित केल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केलाय. न्यायालयानं ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी इतके असंवेदनशील आणि निर्लज्ज कसे असू शकतात, अशा अत्यंत कडक शब्दात अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. नाशिकसाठी चिंतेची बाब असलेला पावसाचा भोवरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले परिसराकडे सरकलाय. त्यामुळे नाशिकवरचं मोठं संकट तुर्तास टळल्याचं चित्र आहे. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असला तरी जिल्ह्याची एकूण परिस्थिती आता नियंत्रणात आणि समाधानकारक आहे. नाशिक शहरात रात्री 11:30 ते पहाटे 2:30 या अवघ्या 3 तासात 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि कळवण भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमी गोदावरी धरणातून 780 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात आहे. नाशिकात मुसळधार पावसानं पुन्हा जोर धरला. रामकुंड परिसरातील पाण्याची पातळी वाढू लागली. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक दुकानदारांनी सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. नाशिकच्या रामकुंड परिसरात पुराच्या पाण्यातून विषारी साप बाहेर आल्याची घटना समोर आली आहे. नदीची पाणी पातळी वाढत असल्यानं नागरिकांना नदीकाठी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 4 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. इगतपुरीमध्ये सर्वाधिक 200 मिलीमीटर, सुरगाणा 149, त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलीमीटर पाऊस झालाय. जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला असला तरी कुठेही ढगफुटी सदृश्य परिस्थिती नाही. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातील भावडाबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सर्व क्षेत्रीय अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नाशिक शहरासह 5 तालुक्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. या भागामध्ये आठवडी बाजारात बंद ठेवण्यात आलेत. नागरिकांना वर्क फ्रॉम होमचं आवाहन करण्यात आलंय. तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनही नाशिकात दाखल झालेत. नाशिकमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं गोदावरी नदीला पूर आलाय. ऐतिहासिक रामकुंड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्रात साचलेल्या प्रचंड पानवेलींमुळे पुराच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्यानं अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. पालिकेनं वेळेत कोणतीही ठोस पावलं न उचलल्यानं स्थानिक नागरिक आणि भाविकांमधून संताप व्यक्त होतोय. नाशिकात ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एसडीआरएफचं पथक शहरात दाखल झालंय. कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीत या पथकाची तातडीनं मदत घेतली जाणार असून प्रशासनानं कडेकोट तयारी केली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मेटघर किल्ला परिसरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय. मंत्री गिरीश महाजन यांनी रात्रीच परिसराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. 100हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. नाशिकच्या चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ होतीये. नाशिकच्या मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा नदीला सध्या पूर आलाय. नदीपात्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या पाण्यामुळे गिरणा धरणातील पाणी पातळीत वाढ होणार आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या परिस्थितीत जीव धोक्यात टाकून पाण्यात उतरलेल्या व्यक्तीवर नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रशासनानं पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केलंय. पुराच्या पाण्यात उतरणं जीवावर बेतू शकतं, त्यामुळे कोणीही अशी धोकादायक कृती करू नये.
नाशिक जिल्ह्यातील भाबडबारी घाट अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 48 तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. दरड कोसळण्याचा धोका, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने निर्णय घेतलाय. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नाशकात सक्रिय झालेल्या पावसानं धरणांमधील पाणीसाठ्यात अवघ्या एका दिवसात 7% वाढ पाहायला मिळते. जून महिना कोरडा गेल्यानं चिंता वाढली होती, परंतु पावसानं जोर धरल्यानं जिल्ह्यातील जलसाठ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. या पालखी प्रस्थान सोहळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास पुढच्या बातम्यांकडे वळूयात. बातम्या पाहूयात पावसासंदर्भातल्या. कोल्हापुरातनं बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. नदी 35 फुटांवरती आहे. जिल्ह्यातील तब्बल 56 बंधारे पाण्याखाली गेलेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 48.6 मिलीमीटर पाऊस बरसला. पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं पुराच्या पाण्यानं श्री दत्त मंदिरात प्रवेश केला. दिवसभर काही प्रमाणात पावसानं उघडीप दिली असली तरी अधूनमधून पडणाऱ्या सरींनी नदीची पातळी वाढतीये. दत्त मंदिरासमोरील सभा मंडपापर्यंत आलेलं पुराचं पाणी आता मंदिराच्या मुख्य उंबऱ्यापर्यंत पोहोचलंय. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील अंबलपाडा ते घावनाळे मार्गावरील बॉक्सवेलमध्ये साचलेल्या पाण्यानं शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत NDTV मराठीनं बातमी प्रसारित केली. या बातमीची प्रशासनानं तातडीनं दखल घेत अवघ्या 4 दिवसात बॉक्सवेलमध्ये गाळ काढून मार्ग मोकळा केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 56.37 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं प्रशासनानं जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. सध्या कोणतीही नदी इशारा पातळीच्या वर नसली तरी सततच्या पावसानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगडच्या माणगावमधील शासकीय विश्रामगृहाचा स्लॅब मुसळधार पावसानं कोसळलाय. कक्ष क्रमांक 3 मधील आतील भागातील स्लॅब आणि POP ढासळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पावसाचं पाणी झिरपल्यानं स्लॅब कमकुवत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. रायगडच्या सुकेळी जिंदाल कंपनीजवळ मुंबई गोवा महामार्गावर साचलेलं पाणी ओसरलं. वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र प्रवाशांनी सद्यस्थितीची खात्री करूनच प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. रायगडच्या महाडमध्ये सावित्री नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे. साखळी कुसगाव MIDC परिसरातील घटनेनंतर साळुंखे रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली जाते. पुराच्या पाण्यानं अडथळे आले होते, मात्र आज पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं. मुसळधार पावसानं त्र्यंबक आणि गिरणार गावाला जोडणाऱ्या वसिष्ठ नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीचं पाणी पात्राबाहेर येण्यास सुरुवात झाल्यानं परिसरात पूरस्थिती निर्माण होतीये. रायगडच्या महाड बाजारपेठेमध्ये गेल्या 36 तासापासून पुराचं पाणी साचलंय. सावित्री नदी अद्याप धोक्याच्या पातळीवरून वाहतीये. पाणी ओसरू लागल्यानं दुकानदारांनी साफसफाईला सुरुवात केली आहे. जिल्ह्याला रेड अलर्ट कायम आहे. पुण्यातील दमदार पावसानं उजनी धरणात गेल्या 24 तासात 4 TMC पाण्याची आवक झाली आहे. ही पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे यंदा चंद्रभागेत पाणी असेल की नाही याबाबत शंका होती, मात्र आता धरणातील पाणीसाठा वाढलाय. आषाढीला चंद्रभागेत पाणी सोडण्याचा मार्गही मोकळा होतोय. मुसळधार पावसानं इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं देहूत वारकऱ्यांना नदीत स्नान करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नदी किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. वारकऱ्यांना सुरक्षिततेच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं गेलंय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पुराच्या पाण्याचा धोका वाढलाय. निघोज इथं पाण्याच्या जोरदार प्रवाहात 4 चाकी वाहनासह एक व्यक्ती वाहून जात होती. स्थानिकांच्या तत्परतेनं दोरीच्या मदतीनं व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मुसळधार पावसानं शिवगंगा नदीला मोठा पूर आलाय. खेडशिवापूर परिसरात नदी पात्राबाहेर येऊन दुथडी भरून वाहतीये. नदीनं पात्र सोडल्यानं अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तालुक्यातील 10 ते 15 गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटलाय. हजारो नागरिक अडकून पडलेत.